हे बघा मंडळी, आम्ही पाणी बघा कसा निघतात. या पाण्याला म्हणतात समुद्राचा आरसा. बघा आरसा कसा किती पाणी तिने सगळं मासोळ्या फिसोळ्या दिसत आहे. बघू शकता कशा प्रकारे पाणी एवढं नितळ आहे. मी एक पत्थर हातो मी डोक्या एवढा मोठा तरी बघ पाणी उडून नाही होत आहे. बघू शकता आपण कशा प्रकारे मासोळ्या आहेत यार तलावामध्ये. तलाव नव हे एक प्रकारचं नाला नाही नदी होई आमच्या इकडे. या नदीचं नाव आहे इकडे या तिकडे जा वाहून नेते याला त्याला. बघू शकता आपण नदी किती बघू शकता नदीचा राहणं आपण. तुम्ही म्हणाल ती नदी किती खोल नदीचा पाणी किती खोलवर आहे ते बघू शकता. मी बघा 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 मासोळ्या कशा येत आहे. हे बघा हे बघा हे बघा थंडीगार सावली आहे इथं. हे बघा झाड कशाचं आहे ते बघा. शेळ्या खाते त्या पाल्याला हे उमराचं. या फळाला काय म्हणतात तुम्ही नाव सांगा कमेंटमध्ये. हे बघा उन्हाचा कसा आहे ते नजराना. या नाही इकडे मासोळ्या खूप असतील पण मी पकडत नाही, मला काय खायला जमत नाही. हे बघू शकता आपण खूप लांबवर आहे. मोठी शिंगी नदी आहे पण बघू शकता आपण पाणी नाही सध्याच्याला. बघा बघा मंडळी बघा पाण्याची धार चालू आहे तिथे. बघा तिकडे खड्डे खड्डे पडले. ते झाडं बघा ओळखा तुम्ही कोणती झाडं आहेत ते सांगा कमेंटमध्ये करून सन्या काय आहे ते. आम्ही या फळाची भाजी खाता बेस्तंगी लय भारी लागते. तुम्ही चव बघून सांगा मला कशी चव आहे त्या भाजीची. ती बघू शकता नाला किती मोठा आहे ते. हे आमचा झरा आहे पाणी प्यायचा. आता बैलानं पाय देऊन मोडला. आता नाही सकाळी मोडला 4-5 घंटे झाले. बघू शकता आपण कशा प्रकारे पाणी आहे ते साचून. मासोळ्या उड्या मारत आहे त्या तिकडे. मला आवाज आताच आला एका मासोळीचा उडी मारलेला. बघू शकता आपण कशा प्रकारे नाल्यातलं पाणी एवढं नितळ काय थंडगार आहे पाणी. मासोळ्या येत आहे थुकलेलं बघायला. बघू शकता आपण कशा प्रकारे पाणी आहे थंडगार. हात बुडवायला बी काय म्हणतात ते होत आहे. थंडगार पाणी आहे. आंघोळ घ्यायला या तुम्ही पोवायला ढवामध्ये या. या ढवाचं नाव आहे उडी मारा तिथं निगल माणूस येतं. ठेवतो मग.